नमस्कार मित्रांनो, सर्वज्ञ ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदकिशोर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत पुन्हा एकदा देवगिरी किल्ला पाहण्यासाठी. मी पुन्हा एकदा का म्हटलं, कारण आपण पहिलेही देवगिरी किल्ल्यावरती आपण आलो आहोत आणि मी काही व्हिडिओही टाकलेले आहेत, पण तरी आपण आज परत पुन्हा एकदा जाणार आहोत. आणि जाण्याचं वैशिष्ट्य असं की काही भाग राहिला होता जो तुम्हाला स्पष्टपणे दाखवायचा बाकी होता. आता किल्ल्यावर जात असताना आपण आता मध्येच थांबलेलो आहे. संभाजीनगरहून एक 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता आपण जो हा रस्ता बघत आहात तर हा समोर पुढे सोलापूर धुळे हायवेला लागतो हा रस्ता. आणि इथून टर्न मारल्यानंतर आपण इकडे जातो देवगिरी किल्ल्याकडे. तर चला आता जाऊया आपण देवगिरी किल्ल्याकडे. आता आपण पोहोचलो आहोत दौलताबादच्या पार्किंगमध्ये, जिथे आपण 4 व्हीलर, 2 व्हीलर आणि बससुद्धा पार्किंग करू शकतो. 2 व्हीलरचं 20 रुपये पार्किंग घेतल्या जाते तिकीट, 4 व्हीलरची 40 रुपये आहे आणि याची 100 रुपये हे आहे पार्किंग तिकीट आहे. आणि माझा मुलगा बी आज माझ्याबरोबर आहे किल्ला बघण्यासाठी. बघू वरती कुठपर्यंत चढतोय तर तो हा. आता आपण जाणार आहोत तिकीट, जिथं किल्ल्याचं तिकीट आपल्या किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी जे तिकीट घ्यावं लागतं ते तिकीट घेण्यासाठी. तर आपण तिकडे निघूया, चला. तर आता आम्ही इथं हॉटेलमध्ये थांबलो आहे आणि आता आम्ही जेवण करणार आहोत. तर माझ्याबरोबर माझा कॅमेरामॅन म्हणून मी गोपालला सोबत आणलं आहे. तर हा माझा पार्टनर आहे आणि माझा खूप चांगला बेस्ट फ्रेंड बी आहे. आणि आणखी एक चिमुकला फ्रेंड आहे, तोही मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आम्ही हॉटेलमध्ये थांबलोय आता जेवायला. आणि हे बघा, हा आहे तपू. हायकर हॅलो. ओके. हां, तर सोबत आहे. आणि आता आम्ही निघणार आहोत इथून जेवण करून मग किल्ल्याकडे. आम्हाला थोडा उशीर झाला आहे आज येण्यासाठी, त्यामुळं. हे आहे किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार. ह्या प्रवेशद्वारातून आपल्याला जायचे आहे. तुम्ही हे प्रवेशद्वार बघू शकता. इकडनं आल्यानंतर आपण ज्यावेळेस इथनं आतमध्ये येतो त्यावेळेस आल्यानंतर डायरेक्ट आपल्या समोर प्रवेशद्वार दिसत नाही, तर समोर येऊन आपल्याला इथून मोडून मग आपल्याला आतमध्ये जावे लागते. तर हे प्रवेशद्वार आपल्याला इथे पाहायला मिळते. तर मित्रांनो, दौलताबाद ह्या किल्ल्यावर आपण येत असताना रस्ता हा जो रस्ता तुम्हाला दिसतोय हा सोडलेला, हा जाणीवपूर्वक सोडलेला आहे. का? कारण हा जो रस्ता आहे ना, ह्या रस्त्यामध्ये इथं ज्यावेळेस घोडे, हत्ती ज्यावेळेस शत्रू सैन्याचे आत यायचे, तर ते येत असताना त्यांचे पाय मोडावे किंवा त्यांना त्यांची जी गती असायची पळण्याची तर ती कमी व्हावी, तर त्याचा हा मेन इंटन्स. त्यामुळं हा रस्ता जाणीवपूर्वक असा यांनी ठेवलेला रस्ता आहे. नाही तर त्यांना एवढा मोठा किल्ला बनवू शकतात ते, तर त्यांच्यासाठी हा रस्ता व्यवस्थित बनवणं काय अवघड होतं? नाही, पण जाणीवपूर्वक. आणि याचा दुसरा आणखी एक बेस्ट फायदा, जे किल्ल्यावरतून जे येणारं अतिरिक्त पाणी आहे, ते पाणीसुद्धा तुम्हाला या दगडाच्या मधनं जाण्यासाठी मार्ग निघतो याच्यातनं सुद्धा. तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत हत्ती तलावाजवळ. हा जो तुम्हाला दिसतोय हा आहे हत्ती तलाव. असं म्हटलं जायचं की याच्यामध्ये हत्तीला धुतल्या जायचं किंवा हत्तींना पोहण्यासाठी हा तलाव होता. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. कारण जर
हत्तीला जर याच्यामध्ये जायचं खाली तर तुम्ही बघू शकता ह्या तलावाची खोली खूप जास्त आहे आणि पायऱ्या आहे बघा छोट्या, तुम्हाला तिथे दिसत असतील. तिथं छोट्या अशा पायऱ्या दिसत असतील तुम्हाला, त्या पायऱ्या. त्याच्यानंतर हत्तीला खाली जाणं म्हणजे शक्य नाही आहे. त्यामुळं हा जो आहे हा तो प्रकार नसणार आहे. पण हा हत्ती तलाव याला यामुळं म्हणू शकतो आपण, याच्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी साचलं जातं. त्याचा इतिहासात काही या ठिकाणी अशी नोंद मिळते की नानासाहेब पेशवे यांनी ज्यावेळेस मराठ्यांचं काही काळासाठी ह्या किल्ल्यावरती वास्तव्य होतं किंवा राज्य होतं, त्यावेळेस नानासाहेब पेशवे त्यांच्या काळामध्ये त्यांनी ह्या हत्ती तलावामधून किल्ल्यामध्ये काही गुप्त गोष्टी, ज्यावेळेस शत्रू सैन्याचा वेढा असायचा त्यावेळेस त्यांना ह्या किल्ल्यातून रसद पोहोचवण्याचं कामसुद्धा या तलावामार्फत केलं जायचं असं इतिहासामध्ये नोंद आहे. परंतु इथं आल्यानंतर असं काही दिसत नाही की इथून कुठून भुयारी मार्ग असू शकतो किंवा आहे, आणि असूही शकतो, जो आता बंदही असू शकतो. त्यामुळे आपण एवढं खात्रीनं ते नाही सांगू शकत, पण ह्या तलावाचं हे एक वैशिष्ट्य आहे आणि याच्याविषयी असलेला हा थोडासा इतिहास. तर चला आता आपण जाऊया भारत माता मंदिराकडे. तेही खूप सुंदर पाहण्यासारखं आहे. भारत माता मंदिराजवळ. भारत माता मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर 3 पिढ्यांमध्ये 3 प्रकारे याचा वापर करण्यात आलेला आहे. आणि आमच्यासोबत आहेत, मला नवीन मित्र मिळाले तिथं. तर सर नाव रामेश्वर सानप. रामेश्वर सानप भाऊ आणि नंदकुमार फड माझे नावकरी आहेत. तर ते मला इथं मिळाले. तर हा प्रवास खरंच एक आनंदी प्रवास झाला आहे आणि खरंच मस्त आहे. तर असेच आपण आता भारत माता मंदिराविषयी आपण थोडंसं माहिती करून घेऊया. भारत माता मंदिर हे ज्यावेळेस भिल्लम राजा 5वा यांच्या कालावधीमध्ये हे मंदिर होतं, त्यावेळेस ह्या मंदिर हे जैन मंदिर म्हणून कार्यरत होतं. याच्यामध्ये कारण हे जैन मंदिर का, तर याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. तुमच्या बाजूला हे जे अवशेष पडलेले दिसत आहे, हे अवशेष ॲक्च्युली जैन मंदिराचे जे बांधकाम करताना जे जैन मंदिराचे जे सिम्बॉल्स असतात, तर ते यांच्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळं भिल्लम राजा 5वे आहे त्यांच्या काळामध्ये हे जैन मंदिर होतं. याच्यामध्ये साधू संत हे राहायचे. आणि त्यानंतर ज्यावेळेस बहामनी सत्तेचं राज्य आलं त्यावेळेस यांनी याला पाडून इथं जे त्यांचे घोडे वगैरे असायचे किंवा काही सैन्य असायचं, तर अतिरिक्त सैन्यांना राहण्यासाठी याचा वापर केला. ह्या मंदिराच्या आतमध्ये खूप सारं पाहण्यासारखं आहे. तर आणि ते ऐतिहासिक पण आहे. तर ते आता आपण बघूया आतमध्ये गेल्यावर. तर चला. आमच्या तपूचं पॉपकॉर्न चोरून नेलंय आणि उचकून नेलंय ते बघा. आणि मस्त खातोय तो एकटा. तपूकड जिंकवा ना एकदा. तपू पॉपकॉर्न कुठे? उचकून नेलंय पॉपकॉर्न आमचं. ओके चला, असू द्या, आपण नंतर घेऊ रे भाऊ. दुसरं काढलं ते परत घेऊन. मंदिरामध्ये आलो आहोत. भारत माता मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्ही हे पिलर बघू शकता. हे संपूर्ण मंदिर जे बनवलं आहे, तर हे पूर्ण इथे पिलर होते इथं आणि हे पूर्ण मंदिर झाकलेलं होतं. पण नंतर ज्यावेळेस बहामनी सत्तेचं राज्य आलं त्यावेळेस हे मंदिर पाडण्यात आलं. नंतर याला पाडण्यात आलं या मंदिराला. आता तुम्ही हे बघू शकता इथं हे जे सिम्बॉल्स तुम्हाला दिसत आहे, तर हे जैन मंदिराचे सिम्बॉल्स आहेत. त्यामुळे पहिले जैन मंदिर होतं हे ठरवता येतं यावरून. आणि आता आपण जाणार आहोत भारत माता मंदिरामध्ये आतमध्ये. तर आतमध्ये किती पिलर आहेत आणि ते कशा पद्धतीनं बनलेले आहेत आपण ते बघूयात. जे साधू असायचे जुन्या काळामध्ये, त्या साधूंना पाणी पिण्यासाठी केलेलं हे उत्कृष्ट ठिकाण. आता बघा, हे जो राजन तुम्हाला दिसतोय हा पूर्ण दगडी राजन आहे आणि हा आतमध्ये आहे खोलवर, म्हणजे याच्याही जास्त खोलवर आहे. म्हणजे याच्यामध्ये जर पाणी टाकलं गेलं तर ते पाणी कधीही गरम होणार नाही आणि ते नेहमी थंड राहील, याची संपूर्ण काळजी इथे घेण्यात आली आहे. तर चला आता आपण जाऊया नेक्स्ट समोर. आपण आता आलो भारत माता मंदिरामध्ये.
हे भारत मातेचं मंदिर. इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला प्रत्येक पिलर हा लॉक सिस्टममध्ये बसवलेला दिसेल. हा खूप सुंदर आणि छान हे ठिकाण तुम्हाला इथं पाहायला मिळतं. तपोदर्शन घ्या एकदा. चला. हे मंदिरामध्ये आता जे तुम्ही बघत आहात, तर ही सेम वास्तू तुम्हाला समोरही होती पहिले बघण्यासाठी, पण नंतर ती कालांतराने नाहीशी झाली आहे. पण आता ही जी वास्तू तुम्हाला दिसते सेम ही वास्तू आहे. इथं याचं वैशिष्ट्य असं आहे, जर तुम्ही इथं जरी उन्हाचा प्रकाश जरी पडला तरी इथं आतमध्ये या कोणत्याही पिलरची सावली दुसऱ्या पिलरवरती पडत नाही. ह्या जागेचं हे वैशिष्ट्य आहे. काका इथं किती पिलर आहेत? 152 पिलर. 152 पिलर इथं तुम्हाला पाहायला मिळतील आणि प्रत्येक पिलर हा सेम बनवलेला आहे आणि प्रत्येक पिलर हा लॉक सिस्टमने बनवलेला आहे. म्हणजे नंतर आणून आणून त्याला असेंबल इथं करण्यात आलेला आहे. पण तुम्हाला कोणताही पिलर असा दिसणार नाही की जो त्याच्या जागेहून सुटलेला आहे किंवा वेगळ्या ठिकाणी तुम्हाला असा म्हणजे ठेवण्यात आला आहे असं नाही. आणि भारत मातेचं मंदिर का, तर स्वातंत्र्यानंतर इथं भारत मातेची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून याला भारत माता मंदिर नाव दिलं. पण त्यापूर्वी म्हणजेच भिल्लम राजा पाचवा यांच्या काळामध्ये हे मंदिर जैन मंदिर म्हणून प्रसिद्ध होतं. तर चला आता आपण यानंतर जाणार आहोत समोर. समोर बघूया आपल्याला काय पाहायला मिळते ते. आता आपण जो भाग बघितला हा बहामनी सत्तेनं तयार बांधलेला भाग होता. याला आपण अंबरकोट असं म्हणायचो. अंबरकोट म्हणजे असा खुला पण बंदिस्त ठिकाण. आणि आता आपण जे समोर जात आहोत तर हा आपल्याला सुरू झाला आता काळाकोट. काळाकोट म्हणजे असं ठिकाण जे बंदिस्त तर आहेच पण खुलाही नाही आणि सगळ्यात डेंजर. काळा म्हणजे आपण ब्लॅक म्हणजे डेंजर ठिकाण. आणि मेन किल्ला इथून आपला सुरू होतो. हा किल्ला आहे भिल्लम राजा पाचवा यांनी बांधलेला किल्ला हा. या किल्ल्यामध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचे ठिकाण आपल्याला पाहायला मिळतील. महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी कोणकोणत्या गोष्टी अपडेट केल्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि विशेष म्हणजे ह्या काळाकोट याच्या आतमध्ये तुम्हाला सगळ्यात डेंजर ठिकाणे तुम्हाला पाहायला मिळतील. ते आपण एक एक एक्सप्लोअर करू. तर चला समोर. तुम्हाला हे दिसतं इथं, तर हे जे आहे ना हे ठिकाण मी तुम्हाला आतून दाखवतो. खूप महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. आतमध्ये या. आता तुम्ही इथं बघू शकता किल्ल्यातून सरळ येणारा व्यक्ती जर शत्रू सैन्य असतील ते किल्ल्यातून सरळ समोर येतंय तर ते आल्या आल्या एक तर इतक्या दुरून इथपर्यंत यायला ते खूप दमलेला असेल किंवा थकलेला असेल. त्याला आता इथं आला आहे तो शत्रू सैन्य, ठीक आहे, इतकं सगळं पार करून तो इथपर्यंत पोहोचला आहे. पोहोचल्यानंतर इथे आतमध्ये इथे एक दरवाजा असायचा मोठा. आता इथून आल्यानंतर असं वाटतं किल्ला इकडे आहे समोर, तर तो साहजिक आहे की इकडं जाणार. म्हणजे त्याचा वेळ सगळ्यात जास्तीत जास्त कुठं काटायचा हे एक तंत्र जे आपण म्हणू शकतो ते खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी बनवलेलं होतं. आणि मेन जो रस्ता आहे तो इकडं समोर आहे जाण्यासाठी. आणि आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, मी तुम्हाला बाहेरून दाखवलं होतं पहिले की हे कशासाठी होतं. जर इथं शत्रू सैन्यानं बाहेर आहे हा दरवाजा लावलेला आहे आणि शत्रू सैन्याला इथून वाट दिसते आत येण्यासाठी. इथे एक दरवाजा असायचा, तोही लॉक असायचा. इथून ज्यावेळेस एखादा शत्रू आता इथून येण्यासाठी तर एकखटी तर काही पूर्ण फौज तर येणार नाही, 1 किंवा 2 व्यक्ती आत येतील. तो जसाही आत येईल इथून त्याचं मुंडकं वर काढेल की त्याला लगेच इथं त्याचं शरीर चिरच्छेद केल्या जाईल. इथं हे ठिकाण ह्या उद्देशानं बांधलेलं हे ठिकाण. त्यामुळं प्रत्येक पावलोपावली बनवलेला एक ट्रॅक तुम्हाला इथं पाहायला मिळेल.
आता आपण ज्यावेळेस इथून शत्रू सैन्य येईल त्यावेळेस त्याचा मोमेंटन हा उजव्या हाताला असेल. आपण उजव्या हातानं तलवार वगैरे पकडतो, ढाल असते हातामध्ये, तर तो त्याचा मोमेंटन तुटावा म्हणून त्यांनी तयार केलेलं हे ठिकाण. आता जरी तो इथपर्यंत आला, दरवाजा तोडला आहे, त्याला समोर जायचंय. जरी शत्रू सैन्याला इथनं समोर जायचंय आता, तर हे वरती जे तुम्हाला बुरुज दिसत आहे ना, ह्या बुरुजावरून त्यांच्या अंगावरती गरम तेल किंवा गरम जे काही वस्तू असेल किंवा सहज मारण्यासाठी सोपं, त्यासाठी बनवलेला हा मोमेंटन. कारण हा लगेच टर्न आहे इकडं, आणि इथून या आतमध्ये येण्यासाठी जेही काही बलाढ्य हत्ती, जसे की हत्ती उंटा असायचे, तर ते ह्या दरवाजापासून तुम्हाला बाहेरच ठेवल्या जाणार. आत येण्यासाठी त्यांना मार्ग दिला जात नसायचा. त्यामुळे इथं हे ठिकाण खूप महत्त्वपूर्ण आहे. किल्ल्याचा हा काळा कोटाचा सगळ्यात मेन भाग. आता समोर या, तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवतो. इथं या, इथं तुम्हाला एक रांजण दिसेल आणखी. हा रांजण आहे. आता ह्या रांजणाचा उपयोग इतिहासामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केला. हा रांजण ज्यावेळेस शत्रूचं आक्रमण आपल्यावर व्हावं त्यावेळेस, म्हणजे आक्रमण नसायचं किंवा शत्रू सैन्य नसायचे त्यावेळेस, इथं जे पहारेकरी असायचे त्यांच्यासाठी पाणी पिण्यासाठी याचा वापर केला जायचा. मी तुम्हाला असा रांजण एक भारत माता मंदिराजवळही दाखवला आहे. तर सेम त्याच पद्धतीचा रांजण. पण जर शत्रूला सैन्य इथे इथपर्यंत येतंय आणि ज्यावेळेस ते समोरून येतं इतक्या दुरून इथपर्यंत, तर ते खूप थकलेलं असेल किंवा दमलेलं सैन्य असेल, तर ते आल्यानंतर काय करणार, सर्वप्रथम पाणी पिणार इथं. तर ते यावेळेस याच्यामध्ये जहर टाकून ठेवायचे या पाण्यामध्ये, म्हणजे जेणेकरून त्यांनी पाणी जरी पिलं तर ते जगणार नाही. त्यामुळं हे खूप महत्त्वाचं ठिकाण आहे एक. चला आता आपण जाऊया समोर. हाँ, अरे जरूर, क्यों नहीं लेंगे, आओ इधर. ये भाई अभी मिले मुझे यहाँ पे, मुंबई से आए हैं. सर आपका नाम? बिलाल। अभिलाष सर है, जो मुंबई से अपना फोर्ट देखने के लिए आए थे और मुझे अभी मिले हैं. तो अभी उनके साथ में और भी दोस्त है. आइए ना आप भी सामने. अदनान, अफान। सर आपका नाम? साउथ. और आप आ जाइए. और ये भी भाई हमको यहाँ पे मिले, मुदस्सिर भाई. ये इनकी ग्रुप है और ये खास ये अपना पोर्ट देखने के लिए मुंबई से यहाँ तक आए. तो आपका सफ़र अच्छा हो. थैंक यू. आपका भी. थैंक यू. मैं यही का हूँ सर. हाँ, इसीलिए कोई दिक्कत नहीं. यहाँ दौलताबाद के? नहीं, संभाजीनगर में रहता हूँ. नाइस टू मीट यू सर. ओके, वेलकम सर. हां, तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत घोड्याच्या तबेल्याजवळ. हे जे तुम्हाला ठिकाण दिसतंय हे घोडे बांधण्यासाठी होतं. इथपर्यंतच घोडे यायचे, इथून समोर घोडे जात नसं. हत्तीन ते आपण बघितले, समोरच्या काळा कोटच्या गेटपर्यंतच त्यांना अलाउड होतं, कारण तिथून पुढे येण्यासाठी मार्गच नाही त्यांना. आता हा भाग जो आहे हा घोडे बांधण्यासाठी. घोडे आता हे ठिकाण बरंचसं नाहीसं होत चाललंय मित्रांनो. याच्यात होऊ शकतं दुरुस्त, असातला काही भाग नाही आहे. पण आता ते होईल तेव्हा होईल. पण जर आलात तर हे आवर्जून बघा एकदा. चला आता समोर दाखवतो. तर मित्रांनो, आता साहजिक आहे की शत्रू सैन्य आल्यानंतर ते सरळ इथपर्यंत येईल. इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला हा एक दरवाजा दिसेल, कारण किल्ला जर आपण इथनं बघितला तर आपल्याला वरती दिसतो तिकडं. तर साहजिक आहे की त्यांना वाटेल बाबा की हा दरवाजा आहे मुख्य दरवाजा. ते हा दरवाजा तोडण्यासाठी त्यांचा वेळ वाया घालवतील. तोपर्यंत जे वरती सैन्य वगैरे असतील ते तर त्यांना मारतीलच, तो भाग वेगळा. पण हा एक भूलभुलैया दरवाजा आहे. या किल्ल्यावरती असंख्य असे दरवाजे जे भूलभुलैया ठिकाण तुम्हाला इथं पाहायला मिळतील. पण मुख्य दरवाजा हा समोरचा, हा विचारही करणार नाही की हा दरवाजा मुख्य असेल म्हणून किल्ल्याकडे जाण्याचा. त्यामुळे इथं हा सगळ्यात जास्तीत जास्त. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस इकडनं आलो तर हा किल्ल्याकडे जाण्याचा मुख्य मार्ग. ठीक. आणि इथं सुद्धा तुम्हाला असे अनेक असे काही दरवाजे दिसतील
जे भुलभुलैया दरवाजे म्हणून वापरल्या जातात. तर याच्या बाजूला समोर आहे हा चिनी महल. चिनी महल म्हणजे असं नाही की हा चिनी महल म्हणजे एखाद्या चिनी व्यक्तीने इथे येऊन बनवला आहे, नाही. त्यामुळे याला याचं नाव चिनी महल नाही पडलं. तर याचं चिनी महल पडण्याचं नाव तुम्हाला याच्यावरती दिसत असेल बघा, नक्षीकाम बारीक केलेलं आहे आणि कलरिंगसुद्धा केलेली बघा, त्यामुळे याला चिनी महल असं म्हटलं जायचं. आता तुम्हाला याचं ऐतिहासिक ठिकाण मी असं सांगतो की असं म्हणायचे, असं इतिहासात नोंद नाही आहे, पण काही ठिकाणी असं म्हटलं जायचं की शंभू राजांच्या पत्नी येसूबाई यांना ह्या चिनी महलमध्ये काही दिवसासाठी ठेवण्यात आलं होतं. तर ते हे ठिकाण याचा दुसरा असा वापर असायचा की जे काही मोगल सत्तेमधील जे काही गद्दार असायचे किंवा जे शत्रू असायचे, ज्यांना पकडून आणलेलं असायचं राजांनी, त्यांना त्यांच्यासाठी हे एक जेल होतं, याच्यामध्ये ते त्यांना ठेवायचे. हाही इतिहासात नोंद मिळते. तर चला आता आपण जाऊया समोर. आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हा भुयारी मार्ग सगळ्यात महत्त्वाचा भाग. हे जे वरती तुम्हाला आता मोकळं दिसतंय ना, पहिले नव्हतं. पहिले तर पूर्ण बांधलेलं होतं, म्हणजेच पूर्ण भुयार होतं हे. आता नंतर पडलं हे किंवा कालांतराने पडलं असावं. हा मार्ग दिसला, इकडनं आपण आत आलो भुयारामधनं. पहिले इथे एक दरवाजा असायचा, पूर्ण लॉक असायचे. तर मग फक्त इथनं उजाड यायचा. शत्रूला काय वाटायचं, बाबा इथनं यायचं मला आतमध्ये. हां, तर शत्रू काय करायचा, इथनं आत यायचा. इथनं आत येण्यासाठी फक्त एकच व्यक्तीचा मार्ग आहे. तर तो एक व्यक्ती इथनं आत आला की तो जसंही मुंडकं बाहेर काढेल, त्याचं मुंडकं इथं कापायचं आणि त्याचं उचलून इथून इकडं या खंदकातून बाहेर फेकून द्यायचं त्याला. म्हणजे ते खाली खंदकामध्ये त्याची बॉडी पडली, मग त्याला मगरी काय असेल ते त्याला संपवणार. तर हे तंत्र खूप महत्त्वाचं. नंतर या पायऱ्या वगैरे यांनी नंतर बनवल्या. आता आपण जाऊया मेन भुयारी मार्गामध्ये. तर मेन भुयारी मार्गही तुम्हाला दाखवतो. आणि त्यात आणखी एक, इथं हे ज्यावेळेस पूर्ण बंदिस्त होतं त्यावेळेस तुम्हाला इकडं दिसत असेल, इकडं जाण्यासाठी एक छोटासा मार्ग आहे. इथं वरती शत्रू बसलेले असायचे घात देऊन, कोणीही आला तर त्याला मारण्यासाठी. तर चला आता जाऊ समोर. जसं हे समोरचा भाग होता तसाच हा आतील भागही होता. आणि आत येण्यासाठी रस्ता बघा, एवढाच रस्ता होता, म्हणजे 1 किंवा 2 सैनिकाचं आत येतील एका टायमाला. आपण आता आत आलो. आता हा दरवाजा बंद असताना परत तुम्हाला पुन्हा एक बोदगा दिसेल बघा इकडे. हा इथं एक बोदगा आहे. हा एक बोदगा तुम्हाला इथं दिसेल. या बोदग्यातून सुद्धा सेम तीच पद्धत. आता आपण हे वरती तुम्ही बघू शकता हे स्ट्रक्चर. असं स्ट्रक्चर पहिले बाहेरही होतं, पण ते आता नाहीसं झालं आहे. आता हा भाग राहिला आहे. आता आपण जाऊया समोर. टॉर्च आहे त्याची, दिसतंय त्याच्यामध्ये स्पष्ट. चालतं आपण हळू पाय टाका. मित्रांनो, हे ठिकाण खूप महत्त्वपूर्ण आहे. खूप प्लॅनिंगनं बनवलेलं ठिकाण आहे. तिथून आलो आपण, इथनं आलो, लगेच आपला मोमेंटन उजव्या हाताला वळवण्यात आलेला आहे. म्हणजे शत्रूला सहजासहजी वरती येता येणार नाही याची पूर्णपणे केलेली त्यांनी तयारी. समोर या. हे बघ, इथं आला तो, इथनं इकडं टर्न घेतलाय, लगेच हे ठिकाण. हे ठिकाण इथनं जरी इथनं बाहेर गेला की डायरेक्ट खंदकामध्ये. मित्रांनो, तुम्हाला हे दिसतंय पायऱ्या,
या जाणीवपूर्वक केलेल्या पायऱ्या आहेत, म्हणजे जेणेकरून शत्रूचा पाय घसरून तो पडावा किंवा धडपडत पडावा खाली, त्यासाठी केलेला हा मार्ग आहे. तर मित्रांनो, आता मी इकडनं जातोय, हा भुलभुलैया आहे मेन, आणि मी वापस बघा कुठनं येतो ते. हां चालतं पण. मी पोहोचलोय इथे. तर हा भुलभुलैया आहे मेन. इथे असं व्हायचं की ज्यावेळेस इथून चालेल ना? हो इथनं खाली ज्या वेळेस आपण ज्यावेळेस ज्यावेळेस इथनं आत जायचा, तर तो वळून इथनं बाहेर यायचा, म्हणजे तो स्वतःच्याच सैन्याला मारायचा. का? कारण कळायचंच नाही, अंधारा असायचा, अंधारातून इकडून गेला आणि इकडून त्याचे सैन्य गेले, तर तो समजा ते शत्रू सैन्याचा आहे, एकूण यारातच युद्ध करून तिथे नाहीसे व्हायचे. अजून एक महत्त्वाचा पॉईंट, ज्यावेळेस तो इथून जोरात जायचा पळत पळत, त्यावेळेस गोपाल इकडे या, समोर या. ज्यावेळेस तिकडनं पळत पळत यायचा, त्यावेळेस इकडं दाखव, त्यावेळेस इकडनं तो सरळ यायचा समोर. आणि हे बघा, हे ठिकाण तुम्हाला इथे दिसत आहे, आता पुरातत्व विभागाने याला बंद केलेलं आहे. ॲक्च्युली हा डायरेक्ट खंदकामध्ये जाण्याचा रस्ता आहे, म्हणजे तो तिकडनं पळत आला की तो सरळ इथनं आत घुसायचा आणि इथून डायरेक्ट आतमध्ये खंदकामध्ये, म्हणजे तो संपला. हे ह्या मागचं ट्रॅक होतं इथलं. तर चला आता आपण समोर जाऊया. तर मित्रांनो, आता आपण भुलभुलैयामधली खडी चढाई करून वरती आलो, म्हणजे भुयारी मार्गच तो पण चढाई करून आपण वरती आलो. तर वरती येत असताना ना, तुम्ही इथं बघू शकता, खालून पायऱ्या बघू शकता तुम्ही एकदा. खालून पायऱ्या वर येत असताना इथं पायऱ्यावरून माणूस ज्यावेळेस शत्रू सैन्य ज्यावेळेस वरती येत असतील, त्यावेळेस इथं त्यांना अडवण्यासाठी इथं गरम तेलाच्या कढया इथं तापल्या जायच्या. त्यात तेल असायचं, ते तेल इथं तापल्या जायचं, गरम तेल. आणि हे जे तुम्हाला इथं जे याच्यामध्ये जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय ना, हे कोरलेले, तर हे जे स्ट्रक्चर आहेत, तर हे एक मेकॅनिझम होतं इथं, जेणेकरून गरम कढईतलं तेल डायरेक्ट इथं शत्रूवरती टाकल्या जायचं. ते एक पद्धत इथं वापरल्या जायची, जेणेकरून खालून येणारा शत्रू हा कधीही वरती येणार नाही. आणि जर सपोज आलाही तर हे पूर्ण हे बांधलेलं होतं वरती, आता पडलं हे पुरं, पण हे पूर्ण झाकलेलं असायचं आहे. तर इथं आल्यानंतर जर इथं आला आणि तो शत्रू जर इकडं तिकडं पळाला, इथं मारला गेला, तर त्याची डेड बॉडी डायरेक्ट इथं टाकली याच्यामध्ये, म्हणजे ती इथून डायरेक्ट खाली खंदकामध्ये. आणि खंदकामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे, मगरी वगैरे असतात, त्या मगरी तर त्याला संपवणारच. आणखी एक तुम्हाला महत्त्वाचं दाखवतो, तुम्ही ना इथं बघा एकदा, हे स्ट्रक्चर बघा एकदा तुम्ही. हे आता आपण स्लायडिंगचे डोर किंवा गेट्स तयार करतो स्लायडिंगचे, तर हे जे बनवलेलं आहे ना, तर हे स्लायडिंगचं त्या काळातलं गेट. हे गेट ओढलं इकडं समोर की ते लॉक, म्हणजे येणाऱ्या सैन्याला
सैन्याचा रस्ता याच्यात सुद्धा अडवून धरायचा आणि इथं रस्ता अडवल्यानंतर त्याला काहीही करता येणार नाही याची पूर्ण केलेली यांनी तयारी. म्हणजे मित्रांनो हे असं ठिकाण आहे की इथून शत्रूला वरती येणं म्हणजे सरासर शक्यच नाही. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत संकटमोचक गणपती महाराजांच्या मंदिराजवळ. आपण तिकडनं आलो समोरून आणि हे आहे मुख्य मंदिर. ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं की मराठ्यांचं राज्य ह्या किल्ल्यावरती काही काळापुरतंच होतं, पण त्या टायमामध्ये नानासाहेब पेशवे यांनी बांधलेलं हे संकटमोचक गणपतीचं मंदिर. मंदिर आजही बघण्यासारखं आहे आणि कुठल्याही वास्तूला जराही धक्का लागलेला नाही आहे आणि पूर्ण काम रेखीव काम पूर्ण तुम्हाला आजही इथं पाहायला मिळतं. चला आता बारादरी ह्या ठिकाणात आपण आलेलो आहोत. बारादरी हे ठिकाण असं म्हटलं जातं की याला 12 खिडक्या आहेत, त्यामुळे याला बारादरी म्हटलं जातं. आपण मी ॲक्च्युली खिडक्या मोजल्या आहे तर 12 नाही जास्त आहेत आणि आतीलही मोजल्या मी तर आतील ॲक्च्युली कमी आहेत, 12 नाहीच आहे. असो बारादरी का ठेवलं आहे हे इतिहासकारांना माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहेत, त्यांना माहितीच असेल. पण एक लॉजिक आहे इथं. जर तुम्ही इथं आत आलात ना तर हा भाग बघू शकता तुम्ही दिलेला आहे हा इथनं आतमध्ये. तर हा जो भाग आहे ना तुम्ही ज्यावेळेस इथनं आत येता ना त्यावेळेस तुम्ही इथले 9 खिडक्या तुम्हाला इथं पाहायला मिळतील. त्या 9 खिडक्यांचा हा भाग बघा तुम्ही कसा आहे. तर हा भाग मध्ये बारीक आहे आणि इकडनं असा ओझरता दूर झालेला आहे आणि दरवाजे यांना. तर हे ज्यावेळेस उन्हाळा असेल त्यावेळेस इथे जास्त गरमी असू शकते, त्या कारणास्तव हवा जी येणारी आहे बाहेरची तर ती हवा ह्या पूर्ण महलमध्ये फिरायला हवी. या हवेची दिशा कोणतीही असो ती ह्या ठिकाणावर येत असताना पूर्ण महलमध्ये फिरणारी असावी. ह्या मागचा हा इंटेन्स असू शकतो, त्यामुळे सुद्धा या ठिकाणाला असं बनवण्यात आलं आहे. आणि तुम्ही बघू शकता इथून बी बघा, म्हणजे हवा ह्या भागातनं जरी आली तरी याला ताडून महलच्या आतमध्ये जाणार, इकडनं आली तरी इकडून ताडून आतमध्ये जाणार. आणि हवेचा दाबही इतका होऊ नये याच्यासाठी त्यांनी वरती पूर्ण मोकळं ठेवलेलं आहे. तर तो हवेचा आत दाब जास्त होऊ नये म्हणून ते केलेलं आहे. तर हे ठिकाण खूप सुंदर आहे मित्रांनो. जर तुम्ही किल्ल्यावरती आलात तर हे आवर्जून बघा. हे ठिकाण खूप सुंदर आहे मित्रांनो, बारादरी ठिकाण. हे ठिकाण पूर्ण आपण त्याला काय म्हणू शकतो, चुना त्या चुन्यानं आणि त्याने रंगवलेलं ठिकाण आहे. आता बऱ्यापैकी पडझड झालेली आहे तरी रिनोव्हेशनला आलेलं असं आपण म्हणू शकतो. पण खरंच इतक्या टोकावरती इतकं सुंदर ठिकाण बांधणं म्हणजे मित्रांनो खरंच खूप महत्त्वाचं आहे. आणि हे आपण तुम्ही इथं बघू शकता, हे बघा याला लाकडामध्ये सुद्धा बनवलेलं आहे. ह्या चुना ज्यावेळेस निघला त्यावेळेस हे लाकडं दिसतंय उघडं पडलं आहे बघा. तर हे बघा खिळे ठोकलेले आहे लाकडाला आणि त्याच्यावरती चुना अटकावं म्हणून त्यांनी केलेलं आहे. जुनं स्ट्रक्चर आहे, खूप छान सुंदर आहे. तर मित्रांनो आता आपण देवगिरी किल्ल्यावरील जनार्दन स्वामी महाराजांच्या मंदिरात आलो. ह्या किल्ल्याचे किल्लेदार
ज्यांना म्हटलं जातं ते जनार्दन स्वामी आणि वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी असे यांनाही म्हटलं जातं. त्यांचं हे निवासस्थान आणि ठिकाण. परमार्थ करून प्रपंच करणं हे ज्यांनी शिकवलं ते म्हणजे जनार्दन स्वामी. आणि असं इतिहासात अशी नोंद पण आहे की ज्या वेळेस मराठ्यांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला त्यावेळेस जनार्दन स्वामींनीच इथूनच कुठेतरी भुयारी मार्गाने गुप्त मार्गाने जाऊन किल्ल्याचे दरवाजे उघडलेत, असं इतिहासामध्ये नोंद पाहायला मिळते. तर आपण असे आहेत तर हे किल्ल्याचे किल्लेदारे आहेत, तर त्यांचं निवासस्थान आणि तिथे ते भक्ती करायचे तेही ठिकाण आपण बघूया. ही एक पाण्याची टाकी आहे इथं आणि त्या टाकीखाली त्यांचं निवासस्थान आहे. तर बघूया हेच निवासस्थान. राहू दे मोबाईलला ते माझ जाऊ बूट कशाला काढतो, मोबाईल माझ जाऊ दे ना, चालू आहे ना व्हिडिओ. एक महीना रहेगा वो आ गई तो दूसरी छूटना वो एक महीना चलेगा फिर वो बात बढ़ता ना. अब अपन एक पूरा क्या अपने वो क्या बोलते वो नजीक हो गया हम लोग, इसलिए हम दोनों तो ठीक कम से कम कला की चाय तो नहीं है. हाँ ठीक नहीं इसीलिए वो जिसका इथे तुम्हाला जनार्दन स्वामी महाराज ज्यांचे भक्त होते त्यांचे पूजापाठाचं काही साहित्य आणि ते काही चरण पादुका तुम्हाला इथे पाहायला मिळतील. त्या मला नाही सांगता येणार कोणाच्या आहेत ते, परंतु स्वामींच्या आहेत एवढं मात्र नक्की. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत दौलताबाद किल्ल्यावरील काळा तोफ ही पाहण्यासाठी. काळा तोफ ॲक्च्युली हिचं नाव, हिच्या जे वरती जो हा कलर आलेला आहे यामुळे हिला काळा तोफ नाव देण्यात आलं आहे. पण ही जी तोफ आहे तर हिला कलाल बांगडी म्हणलं जातं. कारण ही तोफ जर कोणी रायगड किल्ल्यावरती इथं तुम्ही जर गेल्या असाल किंवा जर तुम्ही जंजिरा किल्ला जर बघितला असेल तर त्यावरती तुम्हाला ह्या तोफ बघायला मिळते. तर हिला कलाल बांगडी म्हटलं जातं. कलाल बांगडी हिला का म्हणायचे या तोफला, तर इतक्या वरती ही तोफ आणणं म्हणजे शक्य नाही, तरी ही आणली इथपर्यंत. तर का, कारण तुम्हाला जे इथं दिसतंय ना तर हे प्रत्येक एक बांगडी आहे आणि हा एवढाच भाग एक वेगवेगळ्या भागामध्ये हिला आणलेलं इथं आणि ह्या प्रत्येक बांगडीनं हिला जोडण्यात आलेलं आहे, त्यामुळे हिला कलाल बांगडी म्हटलं जातं. ही तोफ पंचधातूचीही असू शकते, पण पंचधातू म्हणण्यापेक्षा वरील भाग हिचा थंड असतो, म्हणजे हे तांब आहे वरतून आणि याच्या आतमध्ये जर तुम्ही इथं बघितलं तर इथं तुम्हाला लोखंड दिसेल आतमध्ये. तर लोखंड आणि तांब मिक्स करून बनवलेली ही तोफ आणि ही वेगवेगळ्या भागांमध्ये बनलेली. आता ह्या तोफेचं वैशिष्ट्य म्हणजे 360 डिग्रीमध्ये फिरणारी ही तोफ. ह्या तोफीची मारक क्षमता 14 किलोमीटरपर्यंत इथून आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते. आणि प्लस 14 किलोमीटरपर्यंत तर आहेच हिची मारक क्षमता, परंतु ही जी तोफ आहे तर ह्या तोफेला दागण्यासाठी म्हणजे हिला फिरवण्यासाठी पूर्ण हा 360 डिग्रीचा पेस आहे तोही त्यांनी दिला आहे. आणि ह्या बुरुजाच्या खाली ह्या तोफेला भिंगवण्यासाठी एक मेकॅनिझम त्या काळामध्ये अस्तित्वात होतं, कारण त्याचे हे जे अवशेष आपल्याला इथं पाहायला मिळत आहे तर या अवशेषावरून या तोफेला आपण फिरूही शकत होतो. इथं मीला 360 डिग्रीच का म्हटलो, कारण आपण आतापर्यंत जितक्याही तोफ बघितल्या ती कोणतीही तोफ 360 डिग्रीपर्यंत फिरत नाही, पण ही फिरते. कारण का, तर हा जो पूर्ण परिसर आहे तर ह्या परिसराच्या आसपास म्हणजे 14 किलोमीटरपर्यंत कोणालाही शत्रू सैन्याला बसता यावं नाही किंवा त्याचा जे जास्त सैनिक असतील तर ते जर असतील तर इथनं त्यांना मारून दूर करण्याचं काम ह्या तोफेमार्फत केलं जायचं. हे एक आहे. आता या बुरुजाखाली जाण्यासाठी मार्ग अवेलेबल नाही आहे, नाहीतर आपण याच्या खालीही जाऊन बघितलं असतं. पण ठीक आहे, जे आपल्याला आज मिळतंय बघायला
ते आवर्जून बघावं. आणि जर तुम्ही देवगिरी किल्ल्यावरती येत असाल तर तुम्ही नक्की यावं आणि हे बघावं, कारण हे आज तुम्हाला इथं पाहायला मिळतं आहे, पण कदाचित काही दिवसांनी हे नष्ट होण्याच्या कागारवर आज येऊन ठेपलेलं आहे. जर झाली याची दुरुस्ती तर ठीक आहे, नाही तर थोडे दिवसासाठी आहे तिथं. चला तर आता आपण बघूया श्री दुर्गे तोफेकडे जाणार आहोत आणि ती आपल्याला बघायची आहे. आता आलो आहोत दौलताबाद किल्ल्यावरील सगळ्यात उंच असलेल्या या ठिकाणावरती. इथं ठेवण्यात आलेली आहे ही श्री दुर्गे तोफ. श्री दुर्गे हिचं नाव का ठेवण्यात आलं तर हिच्यावरती देवनागरी लिपीमध्ये वरती नाव कोरलेलं आहे श्री दुर्गे. हिला धुळदान तोफ नावानंही ओळखलं जातं. का धुळदान नावानं ओळखायचं तर ही जी तोफ तुम्हाला इथं दिसत आहे ना, तर ही फक्त 60 डिग्री अंशामध्ये फिरवल्या जायची. हे जे स्ट्रक्चर आहे हे नंतर बनवलेलं आहे. पहिले अगोदर ती ह्या बुरुजावर ठेवण्यात आलेली होती. ह्या तोफेचं ही फक्त 60 डिग्रीमध्येच का फिरवायचे, कारण हा जो डोंगर आहे, याच्या रांग आहे ही पूर्ण डोंगराची, याच्या ज्या दऱ्यातून येणारं जे शत्रू सैन्य असायचं त्यांना त्या दऱ्यातून दूर करण्याचं काम ह्या तोफेमार्फत केलं जायचं. हिची मारक क्षमता 5 किलोमीटरपर्यंत आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळते. आणि हिचं बनवण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्ण पंचधातूंनी बनलेली तोफ आहे. याच्यामध्ये वरतून तांब आणि आतमध्ये मिक्स धातू वापरण्यात आलेला आहे. त्यामुळं ह्या तोफला आपण असंही म्हणू शकतो की खरं धुळदान तोफ असावी. आणि इथनं ह्या सगळ्यात वरच्या शिखरावरनं आपल्याला पूर्ण किल्ल्याची तटबंदीही पाहायला मिळते. तर चला आता आपण किल्ला पूर्ण एक्सप्लोअर तर केला आहे. जर काय राहिलं असेल तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.